नमस्कार, वार्ता गोव्याच्या या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सिद्धेश. महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. गोव्यातील भाजप सरकारनं कोविड काळात भ्रष्टाचार केला. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिकांचा खळबळजनक आरोप. सत्यपाल मलिकांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण तापलं. सत्यपाल मलिकांच्या विधानानंतर गोवा सरकारविरोधात आप आणि काँग्रेसची सडकून टीका. प्रमोद सावंत यांना प्रॉपर्टी सावंत म्हणत काँग्रेसचा टोला, तर आझाद मैदानात आपची निदर्शनं. टीएमसीच्या बॅनरबाजीवर भाजपचा हल्लाबोल. ममतांच्या व्यंगचित्रामुळे भाजप कार्यकर्ते संतापले. बॅनरबाजीवरील ममतांच्या तोंडाला काळं फासत भाजपचा निषेध. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गोव्याची सुकन्या वर्षा उसगावकर लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. वर्षा उसगावकर यांच्या टीएमसी प्रवेशाच्या शक्यतेनं राज्यात चर्चांना उधाण. राज्य सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर, मात्र बोनस फक्त पात्र कर्मचाऱ्यांना मिळणार. सरकारनं जारी केलेल्या आदेशामुळे सरकारी कर्मचारीच बुचकळ्यात. आणि राज्यात पुन्हा कोविडचे 4 बळी गेल्यानं चिंता. आतापर्यंत कोविडचे 3,362 मृत्यू, तर नव्या 31 रुग्णांची मंगळवारी नोंद. मेघालयचे राज्यपाल आणि गोव्याचे माजी राज्यपाल असलेल्या सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा गोवा सरकारवरती निशाणा साधलाय. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी गोवा सरकारवरती भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोप केलाय. नेमकं सत्यपाल मलिक काय म्हणाले आहेत आपण ऐकूयात. There was corruption in Goa government in handling of anything, everything. सर, ये आप गवर्नर होके आपके ही बीजेपी, क्योंकि आप बीजेपी से जुड़े हो, आपके मुख्यमंत्री के खिलाफ ये कह रहे हैं. तभी तो मैं हटा दिया गया वहां से. आप कह रहे हैं आपको हटाया गया क्योंकि आपने अपने ही मुख्यमंत्री के खिलाफ करप्शन एलिगेशंस. देखिए, मेरी दिक्कत ये है कि मैं लोहियाइट हूँ, फिर मैं चरण सिंह जी के साथ रहा हूँ. करप्शन पे मुझे गुस्सा आता है, बुरा लगता है जी. हुआ ये था कि जब जिस दिन वहाँ लॉकडाउन डिक्लेयर हुआ जी, तो सरकार ने कहा कि हम ये खाने पीने की चीजों की दुकान भी नहीं खुलने देंगे और हम डोर टू डोर सर्व करेंगे, विच वॉज इम्पॉसिबल. पर उसमें कोई कंपनी थी जिसने पैसा दिया था. तो मुझे कांग्रेस के लोगों ने भी, बाकी लोगों ने भी बताया कि साहब ये तस्दीक कर लो. मैंने तस्दीक की, मैंने प्रधानमंत्री जी को बताया. इन्होंने उन्हीं लोगों से पूछ लिया जो इसमें इन्वॉल्व थे जी. तो वो तो कहेंगे नहीं कि हम ये कर रहे हैं, बट मुझे पता था कि ये है. फिर इसके बाद एक दौर ऐसा आता है कि जिसमें वो जो एक एरिया है एयरपोर्ट के पास, वहां से ये इसके ट्रक गुजरते थे खान वालों के. हाँ. तो उससे वो फैलता था कोरोना. वेजिटेबल ट्रक्स. तो मैंने कहा भाई इसको भी माइनिंग के हाँ, मैं कहा इनको बंद कर दो. वो उन्होंने बंद नहीं किए, तो वहीं कोरोना आया. फिर तो लोग ये कन्विंस्ड हो गए कि हमारी हक की बात कर रहे थे. तो गवर्नमेंट वाज अलाउइंग माइनिंग ट्रक्स टू गो थ्रू ड्यूरिंग द लॉकडाउन, एंड द गवर्नमेंट वाज इन योर व्यू इन्वॉल्व्ड इन करप्शन. नाउ जब आप ये सब बातें कहते हैं तो आपने एक बड़ी बात कही कि आपको कोई डर नहीं है. आपने, मैंने सुना एक झुंझुनू में आपने एक स्पीच में कहा कि मैं इन बातों से डरता नहीं हूं क्योंकि मैं सादगी की जिंदगी है, कोई ईडी या आईटी मेरे घर नहीं आएगा. कोई मुझे वो नहीं है फिक्र. आपको डर नहीं है. पर आपने जब कहा, लोगों ने कहा कि क्या इसका मतलब है कि जिनको ईडी और आईटी से डर है वो सच्चाई नहीं कह सकते. आप सच बोल रहे हैं क्योंकि आपको ईडी आईटी से डर नहीं है. सच तो देश में कोई भी बेचारा बोलने की हिम्मत नहीं कर रहा है. जो हाल है, सच नहीं बोल पा रहे हैं. आप देखो, मीडिया को देखो, सबको देखो. सर, आप बहुत बड़ी बात कह रहे हैं. आप कह रहे हैं लोगों को डर है सच कहने के लिए. जी, डर है तभी नहीं कह रहे ना. काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर प्रमोद सावंत यांना चक्क प्रॉपर्टी सावंत म्हणत टोला हाणलाय. मोदींनी गोव्यातील भ्रष्टाचाराची दखल घेऊन तत्काळ प्रमोद सावंत यांच्यासह सगळ्या मंत्र्यांना घरी पाठवावं अशी मागणी केली आहे. हमारी मांग है, पहली मांग, कि तुरंत प्रभाव से गोवा की मुख्यमंत्री, गोवा के प्रॉपर्टी सावंत साहब को तुरंत अपने पद से बर्खास्त किया जाए और उनके साथ साथ पूरे मंत्रिमंडल को भी, क्योंकि ये ना केवल इलीगल काम किया बल्कि घोर अनैतिक काम किया.
जब लोग मर रहे थे बिना रोटी के, उस समय आप उनकी रोटी में करप्शन कर रहे थे। इससे ज्यादा अनैतिक काम नहीं हो सकता। When people were dying because due to starvation, people were not having grains in their houses. At that time, Goa government was doing corruption of grains, corruption in the distribution of the essential commodities. This is our demand number one. Our second demand is that immediately constitute a time-bound investigation under the direct supervision of a sitting judge of Supreme Court, because there is a big charge that Goa government is doing corruption in everything. For these are the two examples which Honorable Governor gave, but he is telling whatever you name, they are doing corruption. So we want that immediately there should be a time-bound investigation should be constituted under the direct supervision of the sitting judge of the Supreme Court to find out that in what all areas of governance the Goa government is involved in corrupt practices. Because as per Shri Satyapal Malik ji, he had alleged that corruption in everything Goa government was handling. जो भी काम गोवा सरकार कर रही है उसमें भ्रष्टाचार है, ये माननीय राज्यपाल जी का कथन है। इसलिए हमारी दूसरी मांग है कि सुप्रीम कोर्ट के सिटिंग जज की निगरानी में एक इन्वेस्टिगेशन कमेटी होनी चाहिए और टाइम बाउंड इन्वेस्टिगेशन होना चाहिए। तीसरी डिमांड, आवर थर्ड डिमांड, ईडी, सीबीआई, एसएफआईओ एंड अदर सेंट्रल एजेंसीज should be directed to file a case directly against the chief minister of the current chief minister of Goa. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। आपचे नेते राघव चड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी गोवा सरकारवरती घणाघाती टीका केली आहे, तर दुसरीकडे आझाद मैदानात देखील आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत। कोई कांग्रेस पार्टी या कोई और विरोधी पॉलिटिकल पार्टी, राजनीतिक दल बीजेपी के खिलाफ यह आरोप नहीं लगा रहा। बीजेपी के द्वारा अपॉइंटेड उनके खुद के गवर्नर, जो गोवा के गवर्नर थे सत्यपाल मलिक साहब, उन्होंने कहा कि जब मैं गोवा का गवर्नर था, मेरे कार्यकाल में मैंने देखा कि प्रमोद सावंत जो गोवा के मुख्यमंत्री हैं, बीजेपी के चीफ मिनिस्टर हैं, वो करप्शन करते थे। उन्होंने कहा कि गोवा सरकार में हर चीज में करप्शन है। उन्होंने यह भी कहा कि मुझे गोवा गवर्नर के पद से इसलिए बर्खास्त किया गया क्योंकि मैंने गोवा के मुख्यमंत्री और भाजपा की गोवा सरकार के भ्रष्टाचार को उजागर किया। आम आदमी पार्टी दो मांगे, दो डिमांड्स साफ तौर पे आज सामने रखती है। पहली चीज, प्रमोद सावंत जो गोवा के चीफ मिनिस्टर हैं, उन्हें तत्काल प्रभाव से इसी समय अपना इस्तीफा दे देना चाहिए। उन्हें कोई हक नहीं है मुख्यमंत्री पद पे बने रहने का। और दूसरी मांग आम आदमी पार्टी की, हम इस पूरे करप्शन स्कैंडल में, इस पूरे स्कैम में जुडिशियल प्रोब की मांग करते हैं, न्यायिक जांच की मांग करते हैं। यह जांच गोवा सरकार से नहीं कराई जा सकती। गोवा सरकार तो भाजपा के कब्जे में है। यह जांच केंद्र सरकार या केंद्र सरकार की किसी एजेंसी से भी नहीं कराई जा सकती, क्योंकि वो सरकार और एजेंसियां भी भाजपा के कब्जे में है। तो जांच न्यायिक होनी चाहिए, एक इंडिपेंडेंट जुडिशियल प्रोब इन द करप्शन ऑफ चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत एंड द गोवा गवर्नमेंट मस्ट टेक प्लेस। ये दो मोटी मोटी मांगे आज आम आदमी पार्टी सबके सामने रख रही है। इसके साथ साथ ये मांग करते हैं कि ना खाऊंगा ना खाने दूंगा नारा देने वाले प्रधानमंत्री, बहुत हुआ भ्रष्टाचार, अब की बार मोदी सरकार का नारा बुलंद करने वाले प्रधानमंत्री जी इस पूरे वक्तव्य पे बयान दे। ये कोई विपक्षी नेता का वक्तव्य नहीं है, ये उन्हीं के द्वारा, उन्हीं की पार्टी के सांसद रहे, उन्हीं की पार्टी के द्वारा नियुक्त करे गए गवर्नर, जो कई राज्यों के गवर्नर रहे, बिहार से लेकर उड़ीसा तक, जम्मू कश्मीर से लेकर मेघालय तक, हर राज्य के गवर्नर रहे। उस व्यक्ति को जो आपके करीबी माना जाता है प्रधानमंत्री जी, उस व्यक्ति ने आप ही की बीजेपी की सरकार का भ्रष्टाचार उजागर किया है। आपका उस पर क्या कहना है? और अगर प्रधानमंत्री जी प्रमोद सावंत को
बर्खास्त नहीं करते हैं, अगर बीजेपी आज गोवा की सरकार के खिलाफ एक्शन नहीं लेती है, जांच नहीं बिठाती है, सैक नहीं करती है उन्हें, तो यही माना जाएगा कि कहीं ना कहीं केंद्र में बैठी बीजेपी भी गोवा सरकार के साथ लिप्त है, यानी कि गोवा सरकार का भ्रष्टाचार के पैसे का हिस्सा ऊपर तक पहुंचता है, सेंट्रल गवर्नमेंट तक पहुंचता है, सेंट्रल गवर्नमेंट के अकाउंट तक पहुंचता है, बीजेपी तक पहुंचता है। गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या विधानावरून आम आदमी पार्टीतर्फे पणजीच्या आझाद मैदानामध्ये निषेध करण्यात आला। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांनी आपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना वाहनात कोंबून पोलीस ठाण्यामध्ये नेलं, याबद्दल आपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। बीजेपीच्या मनशान बीजेपीक एक्सपोज केले। सत्यपाल मलिक सत्य उलयलो, गोंया आसतना मातशें कठीण जातालें। तेणे अनेक हेजेर उजवाड घातलो की गव्हर्नरान हे उलोवच्या आदी आनी अनेक जे बाकीचे लोक आसात समाज माध्यमांतल्यान हे विशयाचेर एक प्रकाश सोद घालपाक जाय आशिल्लो। ह्या सरकाराक हांव उलो मारतां की जे तुमचेर आरोप केल्ले आसात ते आरोप गंभीर स्वरूपाचे आसात आणि म्हणून तुम्ही मात सुद्धा उसंत न घेता, मात सुद्धा वेळ न दवरता आयज इमिजिएट स्टेप डावन जावंक जाय, हे सरकार बरखास्त जावंक जाय आणि हे सरकार जर बरखास्त जायना जाल्यार गव्हर्नरान हितून मदीं पडून हे सरकार बरखास्त करपाची अत्यंत गरज आसा। फाटल्या गव्हर्नर मलिकान सांगले मी आम आदमी पार्टीन जशें रेशन दिले, ह्या सरकारान जे रेशन केले ते सगळे भ्रष्टाचार आशिल्ले। कंप्लीट प्रत्येक जे जीव गेले गोंयांत कोविडा खातीर, ज्या लोकांक कोविडाचे त्रास जाले ताजेर फक्त प्रमोद सावंत, ताजे वांगडी राणे, ताजे बाकीचे सगळे मंत्री बाबू शाबू कोण ते सगळ्यांनी पयसो केलो आनी आपली बॉल्सां भरली। जेन्ना गव्हर्नर सांगता प्रमोद सावंताक एक वर्सभर सुद्धा बसपाचो गरज ना, त्या हक्क ना त्या खुर्चेर बसपाक, ताजी कसलीच लायकी ना त्या खुर्चेर बसपाची आनी ताज्या वांगडे मंत्र्यांची। ताणें ताबडतोब राजीनामो दिवपाक जाय, ताणें दिवपाक जाय आशिल्लो खरें म्हणल्यार। काल सांजे वेळार 9 हें कळ्ळें, 12 वर गेली, 12 वरां जाली चड आतां। तेन्ना एक तर म्हजें निवेदन आसा, म्हजी मागणी आसा, आमचे पंतप्रधान श्री मोदीजी सदांच म्हणटा करप्शन के खिलाफ है म्हणून, ताणें एक आदर्श दाखोवपाचो। ताणें प्रमोद सावंत आनी ताजे मंत्री आसा बरोबर ते तांकां बरखास्त करपाक जाय। जाणें कोविडच्या टायमार तशेंच बाकीचे रोड टेंडर म्हणा कसले टेंडर प्रत्येक गोष्टीचेर ताणें स्कॅम केला आनी पयशे केल्या, तेन्ना वेळ ना ताका बसपाक थंय। भाजपच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। मीटिंग पार्टी ऑर्गनायझेशनची आशिल्ली, पार्टी ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे विषय सरकाराच्या कार्यक्रम पार्टीच्या बाबतीत सगळ्या जाणांक सांगपाचे आसता। त्यात स्वयंपूर्ण युवा, ताज्या उपरांत नॅशनल यूथ पार्लमेंट, नॅशनल वुमन पार्लमेंट हेजी पार्टीच्या ऑर्गनायझेशनांकूय सगळ्या जाणांक
इन्वॉल्व जावपाचें त्या संदर्भांतली मिटींग आशिल्ली. म्हाजो विशय तो आशिल्लो. तृणमूलला आक्रमकपणे उत्तर देण्यावर काय चर्चा झाली का? हांवें म्हाजो विशय जो आहा पळय न्ही तुमच्या समोर दवरलो. थँक्यू. पेट्रोल प्रायसीस इन्क्रीज जाला पळय तेजे मेघालयाचो राज्यपाल जो आसा तेणी एक हे केला इंटरव्यून सांगला की कोविड काळात मोठो भ्रष्टाचार गोंयांत जाला म्हणून. सीएम कितें तरी सांगा न्हू, व्हडली स्टेटमेंट केली तेणी. सीएम एनी इज योर पार्टी डिसाइडिंग एनीथिंग ऑन पेट्रोल? सीएम कितें तरी सांगा. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. गोव्याची सुकन्या तथा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. पाहुयात याच संदर्भातलं सविस्तर वृत्त. अभिनयाचं क्षेत्र गाजवत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वतंत्र ठसा उमटवलेल्या वर्षा उसगावकर आता राजकीय इनिंगसाठी सज्ज झाल्यात. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वर्षा उसगावकर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान वर्षा यांच्यावरती मोठी जबाबदारी देखील सोपवली जाऊ शकते. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना राजकीय वारसा देखील लाभला आहे. त्यांचे वडील अच्युत उसगावकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते. ते गोवा विधानसभेचे उपसभापती आणि मंत्रिमंडळाचे सदस्य देखील होते. मंत्री होण्यापूर्वी अच्युत उसगावकर यांनी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वात सरकार असताना गोव्याचे उपसभापती म्हणून देखील काम केलंय. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचं बाळकडू लहानपणीच मिळालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी चित्रपट, मालिका शिवाय बॉलिवूडमध्येही वर्षा उसगावकर यांनी आपली छाप सोडली आहे. सध्या त्यांची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील विशेष गाजते आहे. आता त्या राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे ही जबाबदारी वर्षा उसगावकर कशी सांभाळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वर्षा उसगावकर यांच्यासह शिवाय आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे चेहरे तृणमूलमध्ये येतील असा विश्वास पार्टीला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मतदार असलेल्या गोव्यात हिंदू चेहरा आल्यास तृणमूल काँग्रेसला फायदा होईल असं मत राजकीय वर्तुळामध्ये मांडलं जात आहे. तर दुसरीकडे नफिसा अली सोधी, लकी अली आणि रेमो फर्नांडिस यांची नावंही काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ते ममता बॅनर्जींना पाठिंबा देऊ शकतात. तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी यापूर्वीच नफिसा आणि लकी अली यांची भेट घेतली आहे. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचीही टीएमसीच्या विस्तारामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या रणनीतीचा एक भाग म्हणून वर्षा उसगावकर यांना गोव्याच्या राजकारणामध्ये उतरवण्याची खेळी टीएमसी खेळणार आहे. या शक्यतेला पुष्टी मिळण्याचं कारण म्हणजे वर्षा यांचे भाऊजी तथा उद्योजक दिनार तारकर हे पणजीतून निवडणूक लढवू शकतात. ते कुठल्या पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे. मात्र ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आता दिनार तारकर हे तृणमूलमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे वर्षा उसगावकर यांना आधी प्रवेश देऊन त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा दिनार यांना करून देण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो. दिनार तारकर यांनी यापूर्वी पणजी आणि सांताक्रूजमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना विजय मिळवता आला नव्हता. ज्यावेळी ते टीएमसीच्या किंवा काँग्रेसच्या उमेदवारीवरती पणजीतून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. दरम्यान या संदर्भात वर्षा उसगावकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. सचिन खुटवळकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पेडण्यात राजकीय वातावरण तापलंय. मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या सभेला जाऊ नये म्हणून स्थानिक पंच प्रमिला देसाई यांचं कथितरित्या अपहरण केल्याचा आरोप झाला. या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री तथा पेडण्याचे आमदार बाबू आजगावकरांचं नाव घेतलं गेलं. त्यावर पंच प्रमिला देसाईंसह बाबू आजगावकरांनीही स्पष्टीकरण दिलंय. आज माझे हात कापतात. आज मी व्हायब्रेट झालेलं असते सकाळच्या. किती व्हायब्रेट झालं आहे ते तुमका सांगतो. आज सकाळी जवळजवळ 5:15 सुमार एक गाडी येता पंच प्रमिला देसाई यांच्या घरासमोर आणि थंय गाडयांसून एक मनीस देवता आणि उल्हास देसाई एका भायर आपयता. तो न्हिजेनसून पटकन उठता. चेड्डी असता, बनियान असता. आम्ही तुका साहेब आपयता. तो त्या गाडये कडेन वयता. ताका म्हणटात की बस. बसन आसतना तो बसलो. ताका लागलो मातसो बस. गाडी ताका घेवन
खंय गेली गॅस खबर ना. ही घडामोडी जाल्ले आसात त्या खातीर आमी प्रमिला देसाय आनी सरपंच हिका आमी हॉटेलार दवरली. मी स्वता आसले तेंका घेवन जवळजवळ 3:15 सुमार त्यांच्या घराकडे एस्कॉर्ट येता, PSI येता. त्याच्या चेड्याक एक टॉर्चर केल्ल्या भशेन जाता. फोन येतात आमकां की असो असो जाल्लो आसा, तुम्ही बेगीन भायर सरा. तुम्ही आमी जवळजवळ मोरजेच्या शिमेर पावतो. पुलिसाची गाडी येता, अनिकेत देसाय पुढे, पुलिसाची गाडी फाटल्यान, जसं पिक्चर स्टाईल जशी. आमकां कांयच सुचना आमी काय करपाचो. सो पुलीस येतात, त्या दोगांय पंचांक घेवन पुलीस स्टेशनार वतात. ही दादागिरी पेडणेकरांनी खपोवन घेवपाची? तुम्ही सांगा, ही दादागिरी पेडणेकरांनी खपोवन घेवपाची? आमी पयलीं सांगपाचें म्हणजे म्हाजे पंच येयले आनी म्हाका आमी जेवपाक वचया म्हूण सांगले. तेन्ना आमी जेवंक गेली तेंची. आमी सदांच अशी आतां 2.5 वर्सां आतां 4 वर्सां जालीं आमी सगळीं जाणां जेवपाक वयतात तशी आमी जेवपाक गेली आनी तेंच्यांनी आमकां जेवपाक व्हेली. आमी गेली तेंच्या बरोबर जेवपाक. त्याच बरोबर एक म्हणजे सांगपाचें म्हणजे ते म्हाजी कोणी तरी आमची कंप्लेंट केली पुलिशेर. काय म्हणून? कितें तर आमकां मिसींग केली म्हणून. आमकां कोणीच मिसींग करूंक ना आनी कशे पुलीस येयले कशें कितें तें आमकां कांयच खबर ना. सेकंड थींग म्हाजे ते पुलीस म्हाज्या घरा येयले आनी म्हाज्या चेड्याक विचारले तुजी आवय खंय? तर तेणी सांगलें म्हाजी आवय जेवपाक गेल्या. तर अशी कंप्लेन आसा. तेन्ना म्हाजो चेडो मातसो भियारल्या बरी जालो आनी मागीर तो म्हणलो तशें आसा जाल्यार आमी तुज्या आवयक घेवन येवया म्हणून सांगलें. तेन्ना म्हाज्या चेड्यान सांगलें हय येता. आनी तो आमकां व्हरपाक येयलो. आमी तेच्या वांगडा गाडयेन येयली. परत कितें तरी अशें हें जायत म्हणून म्हाज्या चेड्यान म्हाज्या फ्रेंडागेर व्हरून म्हाका आमकां सोडलें. जाल्यार थंय आमच्या वांगडा पुलीस आसले. आमकां प्रोटेक्शनाक आसले काय कितें आसलें तें हांव नाका. पण एक कितें तरी आमकां हे कोण वयल्यान कितें जालें काय जालें आमकां कांयच खबर ना आनी आमकां कोणीच अशें हें करूंक ना. अशें पुलीस स्टेशनार व्हरोंक ना. पुलीस स्टेशनार तुमकां बसोवंक ना. स्टेशनार व्हरोंक ना. ना कितें जालें मी सकाळी आतां जस्ट म्हणजे उठ्ठालो इतल्यान म्हाका एक फोन येयलो आमच्या ज्ञानेश्वराचो सदी येता त्या प्रमाणे सर तुका सोदता म्हणून. सर सोदता म्हणलें हांव उठलो आनी भायर गेलो सर म्हणलेलो गाडयेन बस म्हणलो मातसो हें सांगपाचें आहा. पूण सर म्हाका घेवन गेलो पळय तो घेवन गेलो मातशें काम आहा म्हणून सांगून म्हाका घेवन गेलो. तो म्हणटा जवळ काय तरी 1-1.5 मेरेन सरांनी म्हाका आपल्याच वांगडा दवरलो. आनी सर म्हणलेले आतां काम जालें ना तूं वच म्हणून सांगलें. म्हणजे जेयता म्हणसर सहज 7 दीस गेलो आनी हांव 7 दीस सरा वांगडा उरलो. म्हाका कितेंच कळोंक ना. सरांनी म्हाका म्हणजे कित्याक लागून येयल्लो तो कित्याक लागून येयल्लो काय येयल्लो प्रेशराक हांगा रावंक जायना बी तशें काय म्हाका कांय दिसना म्हणून. ज्या वेळार तुमच्या वांगडा रावन विकास पुरुष बाबू असल्यारच विकास जाता अशें म्हणणारे आयज तुमकां सोडून वचपाचें कारण कितें सांगलो कांयच रिजन कांय ना. तेंच्यांनी सांगचें कित्याक सोडून गेले ते लोकांक सांगचें. नाही ते खाली अफवा पसरयल्या की तुमी तांकां व्हरून पुलीस स्टेशनार दवरले त्या दिसा. हे खरी गजाल? पुलीस स्टेशनार तशें म्हाज्यान दवरपा जाता? ते 2 पंचांक ती तांकां विचारा मरे कोणचे पंच मेंबर आहा तांकां नाल्यार पुलीस स्टेशनाचे विचारा. जे पंच मेंबर आहा ते वयल्यान हें कितें आहा मरे हे चोराच्या उलट्या बॉम्बा कळ्ळें तुका? आमी हे म्हणटा ते चोराच्या उलट्या बॉम्बा. अरे तेच तांकां व्हरतात हॉटेलान बसयतात आनी तांकां सोडनात. मागीर तेजो भुरगो वचून तांकां हाडटा. म्हणजे हें कितें जाता चोरतात आनी उलटे बॉम्बा मारतात असल्यो खबऱ्यो कळ्ळें तुका? म्हणून आमी असले भानगडीन पडपी न्ही. जो आमकां सहानुभुती दाखयता आनी आमी जें काम केलां तेजें आमी तेंच्या कडेन मागतात की बाबा आमचे बरोबर रावचें म्हणून. पण जो मनीस येता म्हाज्या कडल्यान सगळें काम करून घेता आनी म्हाजी मारता हें म्हाका योग्य दिसना. सर आता तुम्ही म्हणटा न्हू ही आपली निवडचे ना ही निमाणी निवडणूक सारखी. शाळेत मुलांना खरा इतिहास शिकवण्याची गरज आहे. आमच्या देशावर आपलं देखील राज्य होतं
हे मुलांना शिकवलं गेलं तर पुढच्या पिढीचा देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असं मत मिलिंद पिळगावकर यांनी व्यक्त केलं आहे. हातुर्ली नार्वे इथल्या सरकारी प्राथमिक शाळेच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आणि हो देश जेव्हा स्वतंत्र झालो तेन्ना स्वतंत्र जाल्या उपरांत सुद्धा जेव्हा पंडित नेहरू कडल्यांची तुम्ही जी भाषणां आसा ती तुम्ही ऐकल्या आसतली की भारत एक गरीब देश आहे. पंडित नेहरून म्हटले, पुढे जे प्राईम मिनिस्टर येयले तेंच्यांनी तेच म्हटले आणि अजूनही खूप जाण तेच म्हणतात. पूण इतिहास जो खरो आसा पळय न्हू, हो खरो इतिहास आमकां आमच्या पुस्तकांनी शिकयल्लो ना. हांव शाळेत रावन हें सांगता की आमचो इतिहास जे आमी सुद्धा जेन्ना शाळेन आणि स्कुलान आणि कॉलेजीन जेन्ना गेले आणि आमकां जो इतिहास शिकयलो आणि खरो भारताचो जो इतिहास आसा हेतूंत खूब फरक आसा. आमकां जो इतिहास शिकयलो हो असो शिकयला की सदैव भारत देश जो आमचो आसा हो गुलामीत असलो आणि आमचेर लोकांनी येवन राज्य केला. आणि आमचो इतिहास बूक आमकां कितें सांगता की जेन्ना ब्रिटिशर्स येयले तेंच्यांनी मुघलां कडल्यान भारत घेवन तेजेर राज्य केलें. पूण खरी गोष्ट ही आसा जी आमकां आमच्या पुस्तकान सांगना की मुघलां कडल्यान जेन्ना ब्रिटिशांनी सत्ता काबीज केली म्हणटा पळय ही संबंध गोष्ट चुकीची आसा. जेन्ना ब्रिटिश भारतान येयले तेन्ना सत्ता जी भारताची आसली ही मराठा सत्ता आसली. मराठा साम्राज्य जे असले हे महाराष्ट्रातल्यान गोंयांतल्यान दिल्ली पर्यंत मराठा साम्राज्य आणि मराठा साम्राज्य आसले. पूण हो इतिहास जर आमच्या भुरग्यांक सांगात जाल्यार तेंकां कॉन्फिडन्स तेंचो बिल्डअप जातलो की आमी आमचो देशान आमी राज्य केला. म्हणजे आमी भारत देश श्रीमंत असलो सो ह्या जे आमचेर आक्रांत असले तेंच्यांनी आमकां ह्या गरिबीन हाडले. आणि ह्या गरिबींसून जर भारत देश फुडें वचपाक जाय आणि वयर वचपाक जाय जाल्यार प्रत्येकान आपलो इतिहास हो जाणपाक जायो. टिचरींनी तेजेर मेहनत करून आपलो खरो इतिहास कितें आसा हो ह्या भुरग्यांक सांगपाक जायो. तेंचो जो आत्मविश्वास जो आसा हो भारत देश एका काळान जगातलो सर्वात श्रीमंत देश असलो हे तांकां जर सांगा जाता जाल्यार तेंची मानसिकता जी आसा ही सुदृढ जातली, स्ट्रॉंग जातली आणि तांकां अशें दिसतलें की भारत देश आणि भारताची जी जनता आसा ही सदैव गरीब आणि लाचार नासली आणि लाचार नासल्या कारणान फुडो जो आमचो फुडाकार आसा हो बरो येवपाक शकता. हेजेर तेंचे लक्ष केंद्रीत जातले आणि तेन्नाच आमचो भारत देश जो आसा हो खऱ्या तरेन फुडें सरतलो आणि आमची जी फुडली पिढी जी येतली आणि आमचे फुडले युवक जे येतले आणि आमचे तरणाटे जातले हे खरोखर देशान प्रगती करतले. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.